जाऊ दे ना ताई, काय फरक पडतो? फरक पडतो मीरा. तिने ही पेंटिंग खाली पाडून ठेवली आणि तू काय केलंस? ती पेंटिंग उचलून उलट ठेवलीयस. उलटच ठेवणार ना ताई? का? जे नातच नाहीये ते मिरवण्यात काय फायदा आहे ताई? आणि असंही मला खोटेपणा अजिबात आवडत नाही. मीरा, नातं नाही असं कसं म्हणू शकतेस तू? अगं नातं आहे, प्रेम आहे, काळजी आहे, म्हणून तू हे अथर्वचं पॅकिंग करतेयस ना. कर्तव्य म्हणून करतेय मी ताई. वेदाच्या बाबांची मी बायको नसले तरी सुद्धा वेदाची आई आहे मी. आणि त्या नात्याने वेदाच्या बाबांना काय हवंय काय नको हे बघायलाच हवं ना. तेच करते मी आणि तेच करत राहीन. मीरा, नाती अशीच असतात अगं. प्रत्येक नातं एकमेकांना जोडलेलं असतं. नात्यांची गुंफण असते ती. बाकीच्यांचं माहित नाही मला ताई, पण माझी नाती अशीच आहे. मोजकी नाती सोडली ना तर बाकी सगळी नाती मी फक्त कर्तव्य म्हणून निभावणार आहे. मीरा, हे बघ, पाडव्याच्या दिवशी अथर्व जे काही बोलले ना त्याचे एकच कारण आहे अगं. त्यांना माझी आठवण येते एवढंच. तुला माहितीये का, माझ्यानंतर त्यांच्यावर इतकं कोणीतरी कधी प्रेम करू शकते याचा त्यांनी कधी विचारच नाही केला अगं. माझं मन मला सांगते मीरा, त्यांचंही तुझ्यावर प्रेम आहे आणि तू व्यक्त केलंयस ना आता तुझं प्रेम. तू बघ, आता त्यांचं वागणंही बदलेल आणि त्यांना तुझं प्रेम कळेलही. मला नाही वाटत ताई तसं होईल. असं लवकरच होईल मीरा. तसं जर झालं ना ताई तर ही पेंटिंग मी स्वतःच्या हाताने सरळ करेन. पण तोपर्यंत माझ्यासाठी हा विषय संपलाय.